नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। कुलदेवतेची आपल्यावर सदैव कृपा राहो। तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याची लक्षणे। तर आज मी तुम्हाला कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्यावर आपल्याला कोणकोणती 10 लक्षणे जाणवतात ते सांगणार आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमची कुलदेवता कोणती ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आपल्याला 2 कुलदेवता असतात, एक पुरुष कुलदेवता आणि एक स्त्री कुलदेवता। कुल आणि देवता या 2 शब्दांपासून कुलदेवता हा शब्द तयार झालेला आहे। कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाची देवता। आपण त्या देवाची भक्ती करण्यासाठी किंवा सेवा करण्यासाठी जन्मलेलो असतो। त्या कुळात आपला जन्म त्या देवाची सेवा करण्यासाठी झालेला असतो। उदाहरणार्थ, तर काही घराण्यांची कुलदेवी ही माता श्री तुळजाभवानी असते आणि कुलदैवत हे जेजुरीचे खंडेराव महाराज असतात। तर अशा प्रकारे आपले कुलदैवत असते। तर कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याची 10 लक्षणे आपण जाणून घेऊयात। तर पहिले लक्षण आहे, घरात वारंवार सुगंध येतो। म्हणजे कोणतेही अत्तर किंवा अगरबत्ती लावली नसतानाही फुलांचा हलका सुगंध आपल्या घरात जाणवतो। जरी ते फूल जास्त सुवासिक नसले तरी त्याचा हलकासा सुगंध, मंद सुगंध आपल्या घरात दरवळत राहतो। तर अशा प्रकारे हे पहिले लक्षण आहे। तर दुसरे लक्षण आहे, पूजा करताना घंटा स्वच्छ आणि गोड वाजणे। तर काही घरात म्हणजे पूजा करताना जास्त चांगला आवाज घंटेचा येतो, तर काही ठिकाणी तो येतही नाही, म्हणजे जास्त कानाला हानिकारक आवाज येतो किंवा आपल्याला तो आवाज नकोसा वाटतो। पण काही घरांमध्ये हाच आवाज अत्यंत चांगला येतो आणि अत्यंत तो हवा-हवासा वाटतो। तर हीच ती मन लावून पूजा करण्याची भावना असते। तर अशा प्रकारे हे दुसरं लक्षण आहे। तिसरं लक्षण आहे, आरती वेळी ज्योत स्थिर राहणे। ज्योत शांत आणि सरळ दिसणे हे शुभ मानले जाते। म्हणजे वारा आल्यावर ज्या प्रकारे ज्योत दिसते तशी न दिसता एकदम स्थिर, वारा असला किंवा नसला तरी ती एकदम स्थिर प्रकारे, मंद प्रकारे ती जळत असते। तर हे एक तिसरं कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचं चांगलं लक्षण आहे। चौथं लक्षण आहे, लाल फुले किंवा कुंकू वारंवार मिळणे, अचानक देवीशी संबंधित वस्तू भेटणे। म्हणजे तुम्हाला जर वारंवार लाल फुलं किंवा कुंकू वारंवार तुम्हाला मिळत असेल तर हेही कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचं एक चांगलं लक्षण आहे। तर देवीशी संबंधित वस्तू भेटणे म्हणजे अशाच प्रकारे कुंकू, लाल फुलं किंवा इतर गोष्टी मिळणे हेही कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असल्याचं लक्षण आहे। 5वं लक्षण आहे, सतत देवीचे नाव आठवणे, कामात असतानाही मनात देवीचा जप सुरू असणे। म्हणजे आपला देवीशी काही संबंध नसताना, म्हणजे आपण देवीला आठवलं पण नाही तरी आपल्या मनात सारखं देवीच येते किंवा देवाशी संबंधित गोष्टी येत आहे, तर समजून जायचं की आपल्यावर देवी प्रसन्न आहे। 6वं लक्षण आहे, मोठ्या संकटातून सहज सुटका होणे, अचानक मदत मिळणे किंवा योग्य मार्ग सापडणे। तर प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संकट असतात। काहींच्या आयुष्यात मोठी असतात, काहींच्या आयुष्यात छोटी असतात, पण प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतातच। पण त्या संकटातून जर आपली सुटका जर सहज होत असेल, जास्त वेळ लागत नसेल, सहज सुटका येत असेल, तर आपल्यावर देवी प्रसन्न असते। आणि अचानक आपल्याला जर एखादा प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर ते आपल्याला लगेच मिळत असेल किंवा योग्य मार्ग सापडत असेल तर तेव्हाही देवी आपल्यावर प्रसन्न असते। 7वे लक्षण आहे, घरात नवरात्र किंवा विशेष दिवशी, एखादा विशेष दिवस असेल त्या दिवशी आनंदाचे वातावरण किंवा कुटुंब एकत्र येणे आणि वाद कमी होणे। जर तुमच्या घरात सतत वाद होत असतील पण एके दिवशी जर ते वाद कमी होतात आणि सगळे कुटुंब एकत्र असतानाही वाद कमी होतात
आणि आनंदाचे वातावरण असते, तर तेव्हाही कुलदेवी आपल्यावर प्रसन्न व्हायला सुरुवात झालेली असते. 8वं लक्षण आहे मनात भीती कमी होणे, धैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढणे. म्हणजे तुमच्या मनात जर खूप दिवसांपासून जर एखाद्या गोष्टीबद्दल भीती असेल आणि ती भीती आता जर कमी तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त भीती वाटत नसेल आणि तुमच्या मनामध्ये धैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मकता जर वाढत असेल, तर तुमच्यावर कुलदेवता प्रसन्न झालेली असते. 9वे लक्षण आहे पक्षी किंवा गाय मंदिराजवळ येणे. काही जण याला शुभ संकेत मानतात. तर गाय ही आपण माते समान मानतो. हिंदू धर्मात गायीला खूप महत्त्व आहे आणि हिंदू धर्मात गायीला माता मानले जाते आणि गायीला आपण लक्ष्मीचं प्रतीक मानतो. तर कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होते. जर मंदिराजवळ म्हणजे तुम्ही जिथे देवपूजा करता किंवा आसपास किंवा मंदिराजवळ जर गाय किंवा पक्षी येत असेल आणि ते जर तुम्हाला दिसत असेल, तर याला शुभ संकेत मानतात आणि तेव्हा आपल्यावर कुलदेवी प्रसन्न झालेली असते. तर 10वे लक्षण आहे वारंवार देवीचे मंदिर किंवा यात्रा घडणे, अचानक संधी मिळून दर्शन होणे. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनातही नसेल की आपल्याला देवीला जायचे किंवा मंदिराला जायचे किंवा यात्रेला जायचे, तरी तुमच्याकडून सारखी देवीची यात्रा किंवा देवीच्या मंदिरात जर देवीचं दर्शन घडत असेल, तर हेही एक शुभ संकेत असतात देवी आपल्यावर प्रसन्न असण्याचं. तर 11वं लक्षण आहे आरती करताना डोळ्यात पाणी येणे, भक्तिभाव वाढल्याचे चिन्ह मानतात यालाच. तर पाणी येणे म्हणजे अचानक डोळ्यात पाणी येणे. काही कारण नसताना तुमच्या डोळ्यात जर आरती करताना किंवा पूजा करताना, देवाचा पाठ करताना जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल, तर यालाही कुलदेवी प्रसन्न असल्याचं लक्षण मानतात. 12वं लक्षण आहे स्वप्नात मंदिर, आरती किंवा प्रसाद दिसणे किंवा देवीचं एखादी प्रतिकृती किंवा देवीचा अनुभव तुम्हाला स्वप्नात येणे, हेही एक शुभ संकेत मानले जाते देवी आपल्यावर प्रसन्न असण्याचं. तर तुम्हालाही हे संकेत दिसतात का किंवा हे लक्षणे जाणवतात का, हे कमेंटद्वारे नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहू. धन्यवाद. आपलीच वाहिनी डिजिटल DG मराठी.